मित्रांनो, आपल्या सिद्धेश्वर तलावात खूप सारे मासे आणि 70हून जास्त कासव मरून पडले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, याला जबाबदार कोण? तर झालं असं की आज मी आलोय सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आणि इकडे एक भयानक चित्र बघायला मिळतंय. जसं की तुम्ही बघू शकता, खूप सारे मासे इथे मरून पडलेत. त्यामुळे पाण्याचा भयानक घाण वास येतोय आणि आजूबाजूचं वातावरण एकदम अस्वच्छ झालंय. सिद्धेश्वर तलावाची फेरी मारताना तर असं दिसत होतं की तलावात लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या, पूजेसाठी वापरलेली सामग्री आणि इतर प्रकारचा कचरा फेकला आहे. त्यामुळे जलप्रदूषण तर वाढलंच, पण त्यासोबतच तलावाचं स्वच्छ पाणी पूर्णपणे गढूळ दिसायला लागलंय. तलावात फेकण्यात आलेल्या घाणीतून निर्माण झालेल्या विषारी पदार्थांमुळे ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल आणि त्यामुळेच मासे तडपडून मेले असतील. तिथे काही लोक मासे काढत होते. त्यांना विचारल्यावर कळालं की मंदिर प्रशासन मेलेले मासे काढून तलाव स्वच्छ करतंय. पण या सगळ्यामध्ये आपली जबाबदारी काय? आपण मंदिराचे फक्त सुंदर व्हिडिओज बघतो, पण मंदिराची आणि सिद्धेश्वर तलावाची ही बाजू बघतच नाही. आता लवकरच श्रावण महिना सुरू होईल आणि सोलापूरच्या बाहेरून खूप सारे लोक दर्शनाला येतील. त्यामुळे लवकरच या तलावाची स्वच्छता होणे गरजेचे आहे. सिद्धरामेश्वर त्यांच्यावर असलेली